मी नुकताच 3 दिवसांचा विपश्यना मेडिटेशन कोर्स पूर्ण करून आले आहे. आणि जर तुम्हाला विपश्यना करायचं असेल पण 10 दिवस शक्य नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आधी याच सेंटरला 10 दिवसांचा विपश्यना कोर्स केला होता. सेंटर तेच आहे, धम्मपूर्ण स्वारगेट, पुणे. पण एक्सपिरियन्स मात्र पूर्णपणे वेगळा आहे, कारण यावेळी मी 3 दिवसांचा कोर्स केला आहे. सगळ्यात आधी डिफरन्सबद्दल बोलायचं झालं तर सर्वात मोठा डिफरन्स एकच आहे, तो म्हणजे ड्युरेशन. बाकी सर्व काही 10 दिवसांच्या शिबिरमध्ये जे नियम आणि अटी आहेत, जसं की तुमचा मोबाईल फोन सबमिट करावा लागतो आणि नोबल सायलेन्स म्हणजेच आर्य मौन पाळावं लागेल, आणि जी काही दिनचर्या 10 दिवस कोर्समध्ये असते तीच असेल. या व्हिडिओच्या शेवटी मी तो कंप्लीट टाईम टेबल आणि ती दिनचर्या देईन. हे आहे फिमेल रेसिडन्स, जिकडे फिमेल्सला रूम अलॉट होते. फिमेल आणि मेल रेसिडन्स हे कम्प्लिटली वेगळं आहे. माझ्या या चॅनलवरती या सेंटरची कंप्लीट डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे, जिकडे तुम्हाला इकडच्या रूम्स पाहायला मिळतील, इकडचं जेवण कसं असेल, ईच अँड एव्हरी डिटेल मी कवर केलं आहे. तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की पाहून घ्या. तर 3 दिवसांचा कोर्स हा फक्त आणि फक्त ओल्ड स्टुडंट्स करू शकतात, ज्यांनी ॲटलिस्ट एक तरी 10 दिवसांचा विपश्यना कोर्स कंप्लीट केलेला असतो. आणि विपश्यनासाठी कोणत्याही प्रकारची फीस आकारली जात नाही, परंतु हे एवढं सगळं फक्त आणि फक्त डोनेशन म्हणजेच दानावरती चालतं. त्यामुळे आपलं ते कर्तव्य आहे की आपण ती विद्या घेतोय तर दान केलंच पाहिजे. आणि ते डोनेशन फक्त त्याच लोकांकडून घेतात ज्यांनी ही विद्या घेतली आहे, ज्यांनी एक तरी शिबिर कंप्लीट केलेलं आहे, आणि ज्याचा फायदा नंतर येणाऱ्या साधकांना होईल. आता पाहूया आपण 3 दिवस आपण जिकडे मेडिटेशन करणार आहोत तो धम्म हॉल, जिकडे आपल्याला दररोज जवळजवळ 11 तास मेडिटेशनसाठी बसावं लागेल. तर ज्या कोणाला कमरेचा, पाठीचा, गुडघ्याचा जो काही त्रास असेल त्यांच्यासाठी अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण तिकडे 3 दिवस काय करतो, तर ज्या दिवशी तिकडे आपण जातो तो दिवस 0 दिवस असा कन्सिडर होतो. म्हणजे फॉर्म आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर मोबाईल आणि व्हॅल्युएबल्स सबमिट करून घेतले जातात आणि आपल्याला रूम अलॉट होतात. ही प्रोसिजर दुपारी 2 ते 4 होते आणि 5 वाजता आपल्याला डायनिंग हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी बोलवतात. आणि त्यानंतर मग मेल आणि फिमेल्सला एकत्र गॅदर व्हायला सांगतात आणि त्यांना एकत्र जे काही आहे ते इन्स्ट्रक्शन्स सांगतात. आता हा कोर्स ओल्ड स्टुडंट्ससाठी आहे, त्यामुळे इन्स्ट्रक्शन्स जे काही असतील ते फक्त सेंटर रिलेटेड असतील. बाकी इन्स्ट्रक्शन ओल्ड स्टुडंटला ऑलरेडी माहीत असतात. आणि मग तिथून आपलं आर्यमौन सुरू होतं आणि कोर्सला सुरुवात होते. त्याच दिवशी रात्री 8 ते 9 वाजता पहिली ग्रुप सिटिंग असते व त्यानंतर आपल्या रूममध्ये झोपायला जायचं असतं. आणि नेक्स्ट डे म्हणजेच फर्स्ट डे सकाळी 4:30 वाजल्यापासून आपली आनापान साधना सुरू होते. पूर्ण दिवस आपण आनापान साधना करतो. सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला विपश्यना दिली जाते. तिसऱ्या दिवशीच्या सकाळी 10 आपण विपश्यना प्रॅक्टिस करतो आणि 10:15 वाजता सकाळी गुरुजी आपल्याला मंगलमैत्री देतात. आणि 11 वाजता आपलं आर्यमौन संपतं आणि मग जेवण करून झालं की आपले मोबाईल्स आणि व्हॅल्युएबल्स आपल्याला रिटर्न मिळतात. परत 1 ते दुपारी 3 धम्म हॉलमध्ये प्रॅक्टिस असते आणि 3 ते 3:30 गुरुजी परत एकदा मंगलमैत्री देतात आणि अशा प्रकारे 3 दिवसांचा आपला कोर्स समाप्त होतो. आता माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर ॲक्च्युली तो खूपच छान होता. पण 3 दिवसांच्या कोर्ससाठी तुम्हाला खूप मेहनतही करावी लागते आणि पेशन्सही ठेवावे लागतात. तर हा आहे टाईम टेबल, दिनचर्या जी तुम्हाला फॉलो करायची आहे.
तर तुम्ही कुठल्या सेंटरला विपश्यना केली आहे आणि तुमचा काय अनुभव आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.